मंडळी 23 मार्चला आहे श्री पंचमी अर्थात लक्ष्मी पंचमी. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा अतिशय उत्तम दिवस मानला जातो. पण या दिवशी नक्की काय करावं, कशा प्रकारे माता लक्ष्मीची उपासना करावी, कोणत्या मंत्राचा जप करावा किंवा पूजा माता लक्ष्मीची करायची असेल तर ती कशी करावी, त्याचबरोबर अगदी खूप काही करायला नाही जमलं तर असं कोणतं स्तोत्र आहे माता लक्ष्मीचं जे श्री पंचमीच्या दिवशी म्हटल्याने माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहेत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लक्ष्मी पंचमीचं व्रत जर तुम्ही केलं तर धनलाभासह अनेक फायदे मिळतात. जे मागाल ते मिळतं असं म्हणतात. मग हे व्रत कसं करावं? श्री पंचमीला अर्थात लक्ष्मी पंचमीला लक्ष्मी मातेचे विशेष पूजन केले जाते. सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म उरकल्यानंतर माता लक्ष्मीच्या पूजेची तयारी करावी. आपले कुळधर्म कुळाचार यानुसार षोडशोपचारे देवांची पूजा करावी. यावेळी धान्य, हळद, गूळ हे सगळं माता लक्ष्मीला अर्पण करावं. शक्य असल्यास या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करावी. जर तुमच्याकडे श्रीयंत्र आधीच असेल तर या दिवशी श्रीयंत्राची विधिवत पूजा करावी. ते अतिशय शुभ मानलं जातं. तसंच माता लक्ष्मीला कमळाचं फुलही अर्पण करावं. जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर सुद्धा कमळाचं फूल नक्की अर्पण करा. त्याचबरोबर श्री सुक्ताचं पठण करावं. पठण करणं जमत नसल्यास कमीत कमी ऐकावं. माता लक्ष्मीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्या. लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे. पूजा झाल्यावर खिरीचा नैवेद्य दाखवावा. शक्य असेल तर कुमारिकांना बोलवून खिरीचा प्रसाद वाटावा. संपूर्ण पूजा आटपल्यानंतर यथाशक्ती महालक्ष्मीच्या काही खास मंत्रांचा जप करावा. ते मंत्र याप्रमाणे आहेत. ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा करू शकता. किंवा आणखीन एक मंत्र आहे तो म्हणजे ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. आणखीन एक मंत्र आहे तो म्हणजे ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. यापैकी कुठल्याही एका मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप श्री पंचमीला अर्थात लक्ष्मी पंचमीला करू शकता. त्यामुळे माता लक्ष्मीची तुम्हाला विशेष कृपा मिळेल. श्री पंचमीला दानाचं सुद्धा विशेष महत्व आहे. श्री पंचमीच्या दिवशी अर्थात लक्ष्मी पंचमीच्या दिवशी काही गोष्टींचं दान करणं अतिशय उत्तम मानलं जातं. या दिवशी गोमातेला अन्नदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. गाईला चारा खाऊ घाला. यथाशक्ती दानधर्म करा असं सांगितलं जातं. त्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहते. मित्रांनो, यापैकी तुम्हाला अगदीच काहीच नाही जमलं तर कमीत कमी लक्ष्मी पंचमीच्या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचा 11 वेळा पाठ करा. मन लावून महालक्ष्मी अष्टक म्हणा. ते म्हणायलाही सोपं आहे आणि छोटं आहे. माता लक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मी अष्टक म्हटलात तरी सुद्धा महालक्ष्मी अष्टकाचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसेल आणि माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल. लक्ष्मी पंचमीचं हे व्रत करत असताना लक्ष्मी पंचमीची पौराणिक कथा सुद्धा तुम्हाला माहीत असायलाच हवी. ती कथा याप्रमाणे. एकदा माता लक्ष्मी सर्व देवतांवर रागवून क्षीरसागरात गेली. माता लक्ष्मीच्या जाण्याने सर्व देवता श्रीविहीन झाल्या अर्थात लक्ष्मी विहीन झाल्या. सृष्टीमध्ये हाहाकार माजला. त्यानंतर देवराज इंद्राने माता लक्ष्मीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली आणि विशेष पद्धतीने उपवास केला. त्याच्या पाठोपाठ इतर देवतांनी सुद्धा माता लक्ष्मीसाठी हे व्रत केलं. देवतांप्रमाणेच असुरांनी सुद्धा माता लक्ष्मीची पूजा केली आणि व्रत संपल्यानंतर माता लक्ष्मी क्षीरसागरातून पुन्हा प्रकट झाली आणि तिचा श्री हरिविष्णूंशी विवाह झाला आणि माता लक्ष्मीची कृपा सर्वांवर झाली. आणि म्हणूनच तेव्हापासून हे श्री पंचमीचं व्रत केलं जातं. भविष्य पुराणानुसार श्री पंचमीचं व्रत करणारा भक्त त्याच्या 21 कुळांसह लक्ष्मी लोकामध्ये वास करतो. याशिवाय जी स्त्री विधीपूर्वक हे व्रत पाळते तिला सौभाग्य, सौंदर्य, संतती आणि धनप्राप्ती होते. दिवाळीनंतर चैत्र शुक्ल पंचमीला लक्ष्मीची पूजा केल्याने उपवास करणाऱ्या व्यक्तीला माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतो. तेव्हा मंडळी, तुम्ही हे श्री पंचमी अर्थात लक्ष्मी पंचमीचं व्रत नक्की करा. मगाशी म्हटलं तसं अगदीच काही करायला नाही जमलं तर कमीत कमी या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा. नक्कीच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. जय महालक्ष्मी. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.
तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.